आणि सर्व अधिकारी आणि माझे सर्व सहकारी कर्मचारी, आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत. स्त्री शिक्षणाची मुहूर्त मे रोवणारे आणि जाती धर्मांमध्ये आणि इतर जे समता निर्माण करणारे जे आयुष्यभर घडले ते क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचा आज त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कडबून येथे त्यांचा जन्म झाला. लहान असतानाच त्यांचं आईचं नक्षत्र हरवलं आणि त्यांची मावस आत्या होती सगुणाबाई, त्यांनी त्यांचं पालन पोषण केलं. त्याच्यानंतर अवघ्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. त्याच्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण जे आहे स्वातीश मिशनमध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण झालं आणि ते तल्लख बुद्धीचे असल्यामुळे त्यांना अगदी त्यांनी 5-6 वर्षातच ते शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर त्यांनी अर्धवेळ तिथं शिक्षकाची नोकरीसुद्धा केली आणि त्यांच्या वाचनामध्ये जे थॉमस पेन आहे त्यांचे राईट ऑफ मॅन हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ईश्वराने मानव निर्माण केलेला आहे पण जातीभेद ह्या माणसाने निर्माण केलेले आहे आणि त्याचा इतका प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांनी ठरवलं की आपण समाजासाठी काहीतरी कार्य करूया आणि समाजातील जी विषमता आहे, अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या घालूयात, यासाठी त्यांनी प्रयत्नांना सुरुवात केली. आणि शेतात जाताना सुद्धा त्यांची बहीण आणि सावित्रीबाई फुलेंना ते अधूनमधून तिथं दुधीची पाटी आणि गाडीची पेंची करून शिकवत होते आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला आणि म्हटले शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हे त्यांनी सगळ्या समाजाला सांगितलं. आणि स्त्री शिकली तर समाज शिकेल हे त्यांच्या लक्षात आलं. स्त्री ही दोन्ही घरची स्त्री जी आहे दोन्ही घरची उद्धारकर्ती असते आणि स्त्रिया जर शिकल्या तर आपला समाज लवकर सुधारेल ही त्यांची कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी पुण्यामध्ये बुधवार पेठेत भिडेवाडा आहे त्या भिडेवाड्यामध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा 1848 साली सुरू केली आणि तिथे शिकवण्यासाठी स्वतः सावित्रीबाईंना शिक्षिका म्हणून त्यांनी जबाबदारी दिली. आणि हे कार्य करत असताना समाजाने त्यांना खूप विरोध केला आणि त्यांचे जे वडील होते गोविंदराव त्यांना सांगायचे की तुमची सून हे समाज कार्यकर्ते आहे हे कोणालाही मान्य नाही आणि हे चुकीचं आहे. मनुस्मृती जो ग्रंथ आहे त्याच्या विरुद्ध आहे. आणि मग गोविंदरावांना पण ते सहन झालं नाही आणि त्यांनी दोघं दाम्पत्यांना घराबाहेर काढल्यानंतर हिंदू समाजामध्ये कोणीही त्यांना आसरा दिला नाही. पण मुस्लिम समाजाच्या फातिमा शेख ज्या महिला होत्या त्यांनी त्यांना आश्रय दिला आणि त्यानंतर मुलींची शाळा जसं पहिल्या वर्गामध्ये 7 मुली होत्या नंतर हळूहळू मुली वाढायला लागल्या आणि त्या फातिमा शेख मॅडमने त्या ज्या महिला होत्या त्यांनी सुद्धा सावित्रीबाईंबरोबर कार्य सुरू केलं आणि त्या सुद्धा शिक्षिका झाल्या आणि त्यांनी सुद्धा शिकवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 1873 मध्ये. आणि त्या सत्यशोधक समाजाची कल्पना अशी होती की समाजामध्ये ज्या दुष्टरूढी आहेत, अनिष्ट रूढी आहेत, परंपरा आहेत आणि जातीभेद आहेत, हे जातीभेद नष्ट करणे आवश्यक आहे. जातीमध्ये जो भेदभाव आहे त्याचं निर्मूलन करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे हे त्यांना वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांनी ती सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच्यातून ते कार्य त्यांनी स्त्री शिक्षणाचं कार्य हाती घेतलं. अशा पद्धतीने त्यांनी बरंचसं कार्य केलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. जेव्हा व्हिक्टोरिया राणीचा जो राजपुत्र आला होता त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासमोर शेतकरी वेशातच त्यांनी तिथं त्यांची शेतकऱ्यांची व्यथा मांडलेली होती. अशा पद्धतीने त्यांनी
स्वतः आचरणात आणून स्वतः त्या गोष्टी स्वतः केल्या आणि स्वतः त्यांनी तिथं समाजाला उदाहरणं दाखवून दिली. त्याच्यानंतर ते उत्तम असे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा होते. त्यांनी खडकवासला हे धरण त्यांनी बांधलेलं आहे. त्याच्यानंतर येरवाडा तुरुंगाजवळ जो ब्रिज आहे तो सुद्धा त्यांनी बांधला आहे आणि शिवाय तो अजूनही चांगल्या स्थितीत आहे. अशा पद्धतीने त्यांनी स्त्रियांसाठी काम केलं, सर्व समाज बांधवांसाठी काम केलं, दलितांसाठी पण त्यांनी त्यावेळेस शाळा उघडल्या आणि सर्वांसाठी तळागाळातील कुटुंबापर्यंत जाऊन त्यांनी शिक्षण देण्याचं कार्य, खूप मोठं कार्य त्यांनी हाती घेतलं. अशा पद्धतीने अनेक गुलामगिरी, नंतर ब्राह्मणांचे कसं, असे अनेक पुस्तकं आणि सार्वजनिक सत्यधर्म हा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. सार्वजनिक सत्यधर्मामध्ये सुद्धा त्यांनी हे सांगितलं की ईश्वराने मानव ईश्वराने निर्माण केला, पण जाती या मानवाने निर्माण केल्या आणि म्हणून ती मानव निर्मित आहेत आणि म्हणून याच्यामध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे आणि हे शिक्षण आपणच घडेल. आणि हे शिक्षण त्यांनी स्त्री शिक्षण घेऊन आज मी सुद्धा इथे उभे आहे, माझ्या भगिनी उभ्या आहेत, हे त्यांच्यामुळेच झालेलं आहे आणि म्हणून खूप कोटी कोटी प्रणाम मी फुले आणि क्रांती